सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आणि विनावडमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज अक्षय तृतीयेनिमित्तानं मी पूर्णपणे पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे, पण तुमच्यासोबत मी आंब्याची पुरणपोळी आणि आंब्याचा रस शेअर करत आहे. तर चला आज आपण आंब्याची पुरणपोळी आणि आंब्याचा रस बनवूया. तुम्ही पाहू शकता हे आंब्याच्या पुरणपोळी किती छान तयार झालेल्या आहेत, अगदी मऊ लुसलुशीत आणि काटापर्यंत सारण पसरलेलं आहे. आणि आंब्याचा रस पण मी बनवलेला आहे, तुम्हाला दाखवते. अक्षय तृतीयेलाच आमच्याकडे पहिल्यांदा आंब्याचा रस बनवतात, त्याच्या अगोदर बनवत नाहीत. तर चला आज आपण आंब्याचा रस आणि पुरणपोळी बनवूया. तर त्याच्यासाठी ना मी इथे 1.5 वाटी ही चण्याची डाळ घेतलेली आहे आणि ती 2 ते 3 तास अशी ही पाण्यात भिजत ठेवलेली आहे. पाणी साधंच आहे, कोमट किंवा गरम केलेलं नाही. पाणी साध्या पाण्यामध्येच ती स्वच्छ धुवून 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवलेली आहे. आणि मी खाली डाळ लावलेली आहे आणि ती उतू जाऊ नये म्हणून त्याच्यामध्ये ना 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि गरम पाण्यामध्येच आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आहे. आणि आता याच्यावरती मी ना याच्या 4 शिट्या करून घेणार आहे. त्या शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया. पीठ भिजवण्यासाठी एका ग्लासामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी 1 चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते बाजूला ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून हळद अगदी तळाशी बसेल आणि पाण्याला फक्त कलर येईल. आणि आता आपण ना पीठ मळून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी मी हे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी पाऊण वाटी रवा घेतलेला आहे आणि अगदीच 4 चमचे मैदा घेतलेला आहे. ते सर्व आपण चाळणीने चाळून घ्यायचं आहे. हे पण जेणेकरून त्याच्यात काही कुंडा असेल तर तो निघतो. मी ही रव्याची पुरणपोळी बनवत आहे आणि आत्ता आपण याच्यात ना हे पाणी थोडं थोडं करून ना हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. खूप सैलसर आणि खूप घट्टसर असंही भिजवायचं नाही. नॉर्मल आपण चपातीला जसं भिजवतो ना तसंच भिजवायचं आहे हे पीठ. आणि थोडंसं पातळ झालं तरीही काही सैल झालं ना तरीही काही प्रॉब्लेम नाही, कारण रवा आहे त्याला फुलायला वेळ लागतो आणि तो फुलतो आपण भिजवल्यानंतर. त्याच्यामुळे हे पीठ आपल्याला छान असं हे नॉर्मल असं हे भिजवून घ्यायचं आहे, अगदी चपातीला भिजवतो तसं. आणि हे भिजवून ना आपल्याला कमीत कमी ना 1 तास तरी आपल्याला भिजवत ठेवायचं आहे, कारण रवा आहे तो फुलतो आणि तो फुलल्यानंतरच आपल्या छान अशी ही पुरणपोळी मऊ लुसलुशीत तयार होणार आहे. असं हे आपण छान असं हे पीठ मळून घेणार आहोत. आणि हे पीठ मळून झाल्यानंतर ना असा हा मी कॉटनचा एक कपडा घेतलेला आहे सुती, आणि थोडंसं ओला करून ना त्याच्यामध्ये हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे. आणि आता हे मी डाळ पण शिजलेली आहे, आंबे पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, जेणेकरून त्याचा चीक वगैरे असेल तर ते स्वच्छ धुवून घेता येतील. आणि ही आपल्या एका चाळणीमध्ये डाळ काढून घेतलेली आहे मी. आता मी ह्या पॅनमधलं पातेलं एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्याच पॅनमध्ये मी ही शिजलेली डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना मी ही 1.5 वाटी डाळ घेतलेली आहे. तर 1 वाटीला पाऊण वाटीच्या जास्त आणि 1 वाटीला थोडासा कमी असा हा गूळ घेतलेला आहे, कारण याच्यामध्ये आपण आंबा पण टाकून घेणार आहोत. आता हा आपण धुवायला ठेवलेला आंबा आहे ना त्याच्यातलं मी आता हे कट करून घेते. हा साधारणपणे ना 1/2 वाटी आंबा असेल. आता हे 1/2 वाटी आंबा आपण याच्यात टाकून घेणार आहोत. आपण जर मिक्सरला करून थोडंसं पाणी टाकून जर वाटून घेतलं ना तर ना आपल्याला पुरण बनवायला जरासा वेळ लागेल ना, पाणी जास्त होईल. त्याच्यामुळे मी अशाच आपण फोडी टाकलेल्या आहेत आणि फोडी एकदम मऊ आहेत. असं हे पळीने मी स्मॅश केलं ना तर अगदी त्याच्यात मिक्स होऊन जातात. त्याच्यामुळे मी अशाच टाकून घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार थोडंसं अगदी चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे. हे आपण इथंच खाली मिक्स करून घेणार आहोत. आणि आता याच्यानंतर आपण हे गॅसवर कढई ठेवणार आहोत आणि हे पुरण आपण शिजवून घेणार आहोत. पहिल्यांदा थोडंसं घट्टसर असं गुळाला पाणी सुटतं, त्यामुळे थोडंसं आता हे सैल तयार होतं आणि आपल्याला हे अगदी सतत हलवत राहायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते कढईला चिकटू नये. आणि गॅस मिडियम टू हाय ठेवला तरीही चालेल, पण जास्त फुल ठेवला तर आपल्याला सतत हलवत राहावे लागेल किंवा मिक्स करत राहावे लागेल, ते कढईला चिकटता कामा नये. आणि याच्यामध्ये ना आपण 1 ते 1.5 चमचा तूप टाकून घेतलेला आहे. त्याच्या टेस्ट पण छान येते पुरणपोळीला. पुरणपोळीची चव एकदम छान लागते. तुम्ही पाहू शकता आंब्याच्या 1-2 फोडी तशा राहिलेल्या आहेत. खूप छान याला असं टाकले मी करते ना पुरण, तर त्याचा इतका छान सुगंध घरभर सुटलेला आहे ना आंब्याचा पुरणाचा. आणि हे सतत आपण मिक्स करून ना असं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून कढईला ते खाली लागू नये. त्याच्यासाठी त्याच्यामध्ये तूप पण टाकलेलं आहे आणि त्याची चव पण छान लागते, त्याच्यामुळेच मी टाकलेलं आहे. आणि आता आपण ना पुरण कसं झालं हे ओळखायचं, तर हे असं हे पुरण ना सर्व पसरून घ्यायचं आहे. गोळा करून त्याच्यामध्ये हे उलटणं ठेवायचं नाही. तसं ठेवलं ना तर तसंच उभं राहतं ते. तर आपण पसरवून ठेवायचं त्याच्यामध्ये, म्हणजे मग ते उभं राहिलं की पुरण झालं असं समजायचं.
आणि आता याच्यामध्ये मी सुंठ, बडीशोप आणि वेलची पावडर टाकून घेतलेले आहे आणि हे जायफळ किसून टाकलेलं आहे. गूळ म्हणलं की जायफळ, त्याची खूप छान टेस्ट येते. पुरणपोळी एकदम छान टेस्टी अशी तयार होते. आणि आता आपण हे जायफळ, सुंठ, बडीशोप हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा. आणि आत्ता आपण हे ना लगेचच गरम गरम वाटून घेणार आहोत किंवा चाळून घेणार आहोत. ही पुरणाची चाळणी आहे माझ्याकडे, किंवा तुम्ही मिक्सरला वाटून घेतलं ना तरीही चालेल. गरम गरम घेतलं ना वाटून, पटकन लगेचच होतं. अगदी 5 ते 7 मिनटामध्ये होतं. एवढं 1.5 वाटी पुरण आहे माझं ते. आता हे छान आपलं वाटून झालेलं आहे. आणि आपल्याला कटाची आमटी करायची आहे ना, त्याच्यासाठी मी वाटण बनवणार नाही, फक्त लसूण चेचून टाकणार आहे. तर याच्यासाठी ना आपण हे कढईमध्ये पुरण ठेवलं होतं आणि ह्या चाळणीचं असंही केलं ना तर त्याला आपोआपच दाटसरपणा येतो. अजिबात दुसरी ग्रेव्ही, कांद्याचं वाटण वगैरे टाकण्याची, खोबऱ्याची वाटण टाकण्याची गरज लागत नाही. आता आपण ते पुरण थंड करायला ठेवूया. आणि पीठ पण भिजतं आहे आपलं तोपर्यंत ना. आपण हे आंबे स्वच्छ असं याच्या वरचा देठाचा भाग काढून घेऊया आणि याला जो चीक असतो ते पण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आणि असं हे पाण्यात ठेवलं ना मँगो किंवा आंबे तर त्याचा ना थोडंसं ज्याला ॲसिडिटीचा त्रास आहे ना तो जास्त होत नाही पाण्यात ठेवल्यामुळे. आणि आता मी पहिला जो आपण डाळीमध्ये टाकून घेतलेला आहे ना आंबा, तो त्या पातेल्यामध्ये मी पहिला त्याचा गर काढून घेतलेला आहे. आता दुसऱ्या आंब्याचा पण मी गर असा हा काढून घेते आहे. मी अशाच प्रकारे करते जेणेकरून ना जास्त खराब होत नाहीत भांडी हे आणि हातही. आणि थोडेसे ते साली होते ना ते आणि त्या आतल्या कोयरी त्या मी असे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत चांगल्या पाण्याने. आणि आता आपण याच्यात ना हे मिक्सरमध्ये ना थोडीशी मी 4 ते 5 चमचे साखर टाकलेली आहे आणि ते वाटून आपण घेणार आहोत मिक्सरला. आंब्याचा रस अगदी साध्या सोप्या आणि अगदी 5 ते 7 मिनटामध्ये आपला हा रस तयार झालेला आहे. आमच्याकडे अक्षय तृतीयालाच पहिल्यांदा रस बनवतात, त्याच्या अगोदर बनवत नाहीत. आणि असे हे मिक्सर धुवून ना आपण याच्यात टाकून घेणार आहोत. काही जणांकडे पुरी पण असते, आम्ही पण पण आमच्याकडे कंपल्सरी पुरणपोळीच करावी लागते. आंब्याचा रस, पुरणपोळी, कटाची आमटी असं हे जेवण बनवतात. काही जणांकडे पुरीही बनवतात. आता हे पीठ आपलं छान भिजलेलं आहे, रवा पण छान फुललेला आहे. आता आपण ना अगदी हे पहा छान भिजलेले, तुम्हाला हाताने कळलंच असेल मी जसं हात लावल्यानंतर. आता आपण याच्यामध्ये ना अगदी 1 ते 1.5 चमचा मी पाणी घेणार आहे आणि तेवढंच पाणी टाकून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. पुरणपोळी करताना ना पुरण आणि पीठ म्हणजे जी कणिक आहे ते ना सेमच असायला पाहिजेत. अगदी एक सैलसर एक घट्टसर असं नाही, दोन्ही ना सेमच असावं, म्हणजे मग आपली पुरणपोळी ना छान बनली जाते. आता हे असं मी छान छान पीठ मळून घेते आहे. आणि थोडंसं मी हाताला तेल लावलेलं आहे, अगदी 1 चमचा तेल लावलेला आहे. आणि तेल लावून ना असं छान मळून घेते आहे. असं छान छान मळून घेतलं ना तर रवा पण छान भिजला जातो आणि आपली पुरणपोळी एकदम मऊ लुसलुशीत तयार होते. आता मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चाळूनच घेतलेलं आहे तेही. तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मैदाही वापरू शकता. आता ही मी यज्ञदेवतेसाठी एक छोटासा नैवेद्य बनवते आहे. आणि आपण जेवढ्या आकाराची आपल्याला पुरणपोळी हवी आहे त्यानुसार आपण हे उंडे बनवून घेणार आहोत. थोडंसं हाताला सुकं पीठ लावून घेतलेलं आहे आणि हे उंडे बनवून घेतलेले आहेत. आता हा उंडा पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि आपण मोदकाला जशी पारी बनवतो की नाही तशी ही बनवून घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये तेवढ्याच उंड्या एवढंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यापेक्षा मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे. ते पूर्ण असं दाबून दाबून भरून घ्यायचं आहे आणि सर्व कडा आपण हे जुळवून घेणार आहोत. आणि जे जास्तीचं वरची कणिक आहे ते काढून घ्यायचं आहे. हे पहा. आणि अशा प्रकारे आपण हे मिक्स हे बंद करून घ्यायचं आहे वरचं पाट आणि असं हे हातावरनं घोळवून घ्यायचं. आणि हे बघा अशा प्रकारे हे ना भाकरीला जसं करतो तसं करायचं, जेणेकरून ना हे पुरण सर्व बाजूनी पसरलं जातं. आणि पुरणपोळी अगदी हलक्या हाताने आणि अगोदर काठानेच लाटायची, काठाला. हे पहा भाकरीला जसं बनवतो ना आपण हातात अशा प्रकारे करून घ्यायचं, जेणेकरून हे पुरण चारी बाजूने पसरलं जातं. मी एक पुरणपोळी लाटून ना ताटामध्ये ठेवलेली आहे आणि दुसरी पण लाटून घेते आहे आणि गॅस चालू केलेला आहे. आणि हे असं काठाने अगोदर लाटून घ्यायचे आहे. आणि
आणि नंतर मग मधूनच लाटायचं, म्हणजे जेणेकरून पुरण ही सर्व बाजूला पसरलं जातं आणि आपली पुरणपोळी पण छान अशी ही लाटली जाते. सर्व बाजूनी सारखी लाटायची आहे, कुठे जाड कुठे पातळ अशी नाही लाटायची आहे. हे पाहू शकता, अगदी छान अशी ही पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. आणि तिकडे गॅस पण चालू केलेला आहे. अगोदर आपण ना छोटासा हा अग्निदेवतेला जो नैवेद्य बनवला आहे तो भाजून घेणार आहोत. आणि तवा छान गरम करायचा आहे, आणि कमी गरम असेल ना तर पुरणपोळी फुगतही नाही आणि अशी छान होत नाही पुरणपोळी, एकदम नरम होत नाही, ती कडक अशी झाल्यासारखी होते. पहिल्या 2 पुरणपोळी मी भाजली, व्हिडिओ ऑनच केला नाही, त्यासाठी क्षमा असावी. आता मी ही पुरणपोळी टाकलेली आहे आणि बाजूने ना असं हे तेल सोडून घ्यायचं, त्याला थोडेसे बबल्स आल्यानंतर, आणि अशी ही पलटून घ्यायची आहे. आणि आत्ता पण लगेचच आपण असं हे बाजूने तेल सोडून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे पुरणपोळी पण छान फुगते. अगदी कडेपर्यंत सर्व बाजूनी पुरण छान पसरलेलं आहे आणि पुरणपोळी पण छान अशी ही आपली फुललेली आहे. माझा हा तवा लोखंडी तवा आहे, त्यामुळे मी अशी उलटण्याने पुरणपोळी फिरवते आहे सर्व बाजूनी छान भाजण्यासाठी. नाहीतर काय होतं, एका बाजूला करपते, एका बाजूला कच्ची राहते, आणि अशी ही फोल्ड करून पण मी भाजून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता ही दुसरी पण पुरणपोळी ना मी अशी प्रकारे भाजून घेते. तुम्ही पाहू शकता ह्या बाजूला थोडीशी ना काठाला तुटल्यासारखी झालेली आहे, त्यामुळे पूर्णपणे अशी थोडीशी नाही, तिथून हवा जाईल तर थोडीशी फुलली नाही पुरणपोळी, पण तिथे उलटनं पकडलं ना तर खूप छान फुललेली आहे. ही पण पुरणपोळी छान तयार झालेली आहे आपली. तुम्ही पाहू शकता सर्वच पुरणपोळ्या अशा तयार झालेल्या आहेत छान. तिथे माझं ना टाकताना हात लागला, त्यामुळे ते थोडंसं तुटल्यासारखं झालं. आता ही पण पुरणपोळी छान भाजलेली आहे आपली. आता आपण ना दुसरी पण पुरणपोळी छान अशी ही भाजून घेऊया. तुम्हाला दाखवते मी, हे पहा. आणि त्याच्यावरती बबल्स यायला लागले ना, बाजूने तेल सोडायचं आणि गॅस कुठेही कमी करायचा नाही आपल्याला. मध्यम तो हाय फ्लेमवरतीच आपल्याला ही पुरणपोळी भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता किती छान अशी ही पुरणपोळी फुललेली आहे. आणि ना हे बाजूने असं तेल सोडून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथं थोडीशी हवा जाते आहे, तरी पण छान अशी फुललेली आहे पुरणपोळी. अगदी खूप वेळा उलटपलट करायची नाही, 3 ते 4 वेळा आपण उलटून पलटून ना पुरणपोळी छान भाजली जाते. तुम्ही पाहू शकता किती छान अशी ही पुरणपोळी, आंब्यामुळे पण छान कलर आलेला आहे. तुम्ही या अक्षय तृतीयेला काय मेनू बनवला होता? पुरणपोळी असते का पुरी असते तुमच्याकडे? हे पण कमेंट करून सांगा. आणि या सीझनमध्ये तुम्ही अशा ह्या पुरणपोळीचा बेत नक्कीच करा, आणि कशा झाल्या आहेत ते पण कमेंट करून सांगा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पुरणपोळीमध्ये केशर आणि ड्रायफ्रूट्स टाकू शकता. नाही टाकलं तरी असाही खूप छान लागतो. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या आहेत पण ते कमेंट करून सांगा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवीन नवीन साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. आणि ना आपण रसामध्ये ना तूप टाकायचं, जेणेकरून ना हा छान आपला हा पचला जातो आणि आपल्याला ॲसिडिटी होत नाही. त्याच्यामुळे ना रसामध्ये तूप टाकूनच रस खायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होत नाही. हे पहा भातावरती पण मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि थोडी साखर टाकलेली आहे. आणि तर चला मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.